महाराज झालं तरी तसंच आणि महाराज नाही झालं तरी तसंच, पण तुमचा पोट तुमचं गर्भाशय म्हणजे आईचं गर्भाशय म्हणजे एक विद्यापीठ आहे. आम्ही आईच्या गर्भाशयातच शिकलो आहे. तुम्ही पुढे येऊन बसलेत आणि रमलेत ना, या आईच्या विद्यापीठातच शिकले गर्भाशय. नंतर नाही बरं, नंतर नाही बरं का बाया. बाई पहिल्या ग माशी, बाई पहिल्या ग माशी, उभी होत्यानी अंगणात, उभी होत्यानी अंगणात, दादा कुशीला रंगणात ग, जो बाळा जो जोरे जो. बाई पिसरल्या ग माशी, बाई पिसरल्या ग माशी, मी निशित होते डाळ, मी निशित होते डाळ, शाळेत जाईन माझं बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. शाळेत जाईन माझं बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. हे कधी म्हटलं पाहिजे, कधी म्हटलं पाहिजे? बाळ गर्भात असताना जिजाऊंच्या, शिवरायांच्या, भीमरायांच्या, सावित्रीच्या, ज्योतिराव फुल्यांच्या, तुकोबराया, ज्ञानोबराया, नामदेव महाराज, जनाबाई सारख्या एका साध्वी महासतीच्या कथा ऐकल्या पाहिजे आणि बोलल्या पाहिजे की गर्भात बाळ ऐकतो. जर तुमच्या हृदयाला बांधलेली एक नाडी जर बाळाच्या बेंबीला जोडलेली असते की नाही, तो अँटीना, त्यातूनच त्याला अन्न जातं, त्यातूनच ते ऐकतं, त्यातून ते 9 महिने जगतं का नाही. तुम्ही जे बोलाल ते, नवरा बायकोची मारामारी झाली तर ते आतमध्ये ऐकतं आणि म्हणते येऊ दे बाहेर, मला दोघांना हानी. म्हणून गर्भोदर काळामध्ये काही संस्कार नसतात. बाई पाचव्या ग माशी, बाई पाचव्या ग माशी, मला सुचाना काही काम, मला सुचाना काही काम, माझ्या पोटाला येऊ दे राम ग, जो बाळा जो जो रे जो. माझ्या पोटाला येऊ दे भीम ग, जो बाळा जो जो रे जो. बाई चवत्या ग माशी, बाई चवत्या ग माशी, मला वाटत माझ्या जीवाला वाटत व्यथा, माझ्या जीवाला वाटत व्यथा, शिवरायाची वाचिते कथा ग, जो बाळा जो जो रे जो. काळे असं म्हणलं जन्माला आलेलं पोरग कसं काय गणपती उत्सवात जायला शांत बाय, शांत बाय, शांत बाय, शांत बाय, शांत. 3 दिवस वड्या होत, 3 दिवस. त्याच्या आई म्हणे बाई मा सोन्या कुठं जायले, मा सोन्या कुठं जायले. सोन्या, दुसरी बाई म्हणजे अगं रखमे तू सोन्या वाड्याला पडलाय बाई, 3 दिवस झाले चटीत हागलाय मुटलाय, तसाच पडलाय. म्हणतोय शांत बाय, शांत बाय. म्हणून माझा मुलगा संस्कारित निघण्यासाठी तू कॉलेजला जाऊ दे ना, अमेरिका लंडनला कुठेही जाऊ दे, तो गर्भाशयाचा व्यसन मुक्तीचा संकल्प तुम्ही सोडला असेल, तुमचा मुलगा कोणाच्या तरी गेला तरी दारू पिणार नाही. आणि म्हणून अशीची जाऊ किती गुण गाऊ, अशीची जाऊ
म्हणून माझ्या जीवाला संस्कार 24 वर्षाच्या वयामध्ये राजगादीवर बसणारा तरुणा बाण देखणा सुंदर शिवराया आणि काही मराठ्या मावळ्यांनी एक शत्रूची सूनबाई सुभेदाराची सून कल्याणच्या राजांच्या दरबारात उभी केली. तो शत्रू कोण होता हेच आमचा गैरसमज आपल्यामध्ये घालून देतात ना काही लोक की मुसलमान हे इथले मुसलमान तर शिवरायांच्या दरबारामध्ये स्वराज्याच्या रक्षणासाठी इथले मुसलमान 380 मुसलमान इथले शिवरायांच्या दरबारात मंत्री म्हणून होते. तुझी कोण होती सुभेदाराची? मोगली सत्ता दिल्ली. परभागातून आलेल्या सत्तेसाठी इथे मोगलांनी जो धुमाकूळ घातला होता, या गरीब जनतेला हिंदू आणि मुसलमानांच्या पोरीवर अत्याचार व्यभिचार आणि बलात्कार करणारे मोगल आणि त्या मोगलाची एका सुभेदाराची सून राजांच्या पुढे उभी आहे. प्रसंग कसा आहे बघा. ज्या मोगलांनी आमच्या इथल्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या तरण्या ताठ्या पुरीवर बलात्कार केला, लेकूरवाड्या स्त्रियांच्या हातातली पोरं घेऊन धडा 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 माय लेकराच्या मुडद्याला ओळखत नव्हती असा महाराष्ट्रामध्ये लेकरा बाळांच्या मुडद्यांचा मांस आणि हाडाचा चिखल झाला होता. आणि त्या बलात्कारी स्त्री आपल्या लाडक्या बाळाला शोधित असताना त्या डोंगरा एवढा गंज लागलेल्या त्या पोरा बाळांच्या मृत्यात माईला पोर ओळखत नव्हतं. शाहीर सांगतात, माय ओळखीना लेकराला सज्जन माणसं घडवण्याचा प्रयत्न चालला होता, तो यांच्यामुळे बंद पडला. ऋषितुल्य महामानव रमेश जाधव महाराजांसारखे यांच्यासारखे तुमच्यासारखे त्यांचे शिरच्छेद होऊ लागले. आणि बाईला आपलं मूल प्रत्येक बाई विचारी माझ्या लेकराला पाहिलं का ग? माय ओळखीना लेकरा, माय ओळखीना लेकराला, माय ओळखीना लेकराला, माय ओळखीना लेकराला. बसून विचार कैलासाला केला, बसून विचार कैलासाला केला. अवतार शिवाजीचा धरला रामा, परिस्थिती असताना शिवराया 24 वर्षाच्या शिवबासमोर अशा नराधम पागल गुड बॅड कॅरेक्टर असलेल्या मोगलांच्या एका नेत्याची मुलाची बायको राजाच्या पुढे उभी आहे. आपण काय केलं असतं? भडकलो असतो की नाही? राजांमध्ये किती संयम आहे, किती समजदार, किती सोशिकता. पोरगी रडू लागली. पिवळ्या पिवळ्या रंगाची गोरी पान ती मोगलाची सून अरबस्थानातून आलेले आणि ती गोरी गोरी पान उंची पुरी पोरगी राजाने पाहिली. राजांच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस बरसला. राजे केळीच्या पानासारखे थरारले. बेगम बेगम डरना नहीं, यू आर माय सिस्टर.
अगदी सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू येतात. काय मराठ्यांचा राजा होता. मुसलमानामध्ये आणि हिंदूमध्ये थोडा एक भेद न पाळणारा, आणि ज्या शत्रूंनी महाराष्ट्रात देश माय धरणी ठाय करून सोडली होती, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचा नुकसान करत होती, आया बायांवर बलात्कार करत होती, त्या पोरीला सांगितलं डरणार नाही, मी आणि माझी आई वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या आम्ही शिष्य आहोत. आणि तुकोबाने आपल्या अभंगात लिहिले, दुसऱ्यांच्या लेकी बाळी ह्या पांडुरंगाप्रमाणे किंवा सख्या बहिणीप्रमाणे तिला दर्जा द्या. हे आमच्या तुकोबाचं वचन अभंगात आम्ही वाचलंय. परोपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि म्हणून तू घाबरू नको. मग बायांनो, तुम्हाला कीर्तन आवडलं नक्की का? टाळे वाजवा. एक थोडंसं बोललं तर चालेल माऊली. आणि म्हणून बायांनो, मासाहेब जिजाऊ आल्या, डोईभर पदर, नऊवारी साडी, आणि काय सांगतो तुम्हाला, नवरा नव्हता त्यावेळेला बाईला नवऱ्याच्या प्रेतात जिवंत जाळायचे सरणार. जिजाबाई एवढ्या महाराणी मर्दानी, कोणी पाखंडे फटकतंड पंडित आणि कोणी पण मराठे लोक जर मला माझ्या नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जळायला आले तर त्याला मी दांड पट्टा खेळून प्रत्येकाचा मुर्दा पाडी. सगळे पळाले. आणि जिजाबाई सती नाही गेल्या, मासाहेब जिजाऊ सती नाही गेल्या, म्हणून शिवबा जगला. आणि शिवबा जगला म्हणून आज आम्ही आनंदात आहोत. जिजाऊ महासाहेब आल्या बरं का बायांनो. तुम्ही कसं पती निधनानंतर कपाळाला कुंकू नाही लावत, महासाहेबांच्या कपाळाला चंद्राची कोर होती. शहाजीराजे गेल्यानंतर एवढी सुधारणावादी बाई परत जगात होणार. यांना आपण किती म्हटलं ना, अरे नवरा मेला तरी कुणी कोणाच्या आधी मरतं, मरण्याचा काय संबंध आहे हो. पण ह्या कोथाड्या लिहिल्यात ना, नवरा मेल्यावर बाईने कुंकू पुसावे, बांगड्या फोडाव्यात, जुने कपडे घालावे, नवीन दागिने घालू नये. पण मी असं होतं, तुम्ही बेमान आहात नवऱ्याला. नवरा होता तोवर त्याच्यावर काय काय करून काय काय करू, नवरा मेल्यावर त्याचे कपडे फेकून दिले, दागिने फेकून दिले, कुंकूचं करंड फेकून दिलं, नवऱ्याला फार विसरूनच दिलं. वर असं होतं, रडत असेल ना तो म्हातारा. म्हणून नवऱ्याच्या नावानं कपाळ भरून कुंकू लावणाऱ्या मासाहेब जिजाऊ. आणि काय म्हणाला त्या, बोलवा बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग कासार, देवा चुड्याला सार, देवा चुड्याला सार, कोण कौतुक करीती, जिजा कौतुक करीती, बेगम बांगड्या भरीती, बेगम बांगड्या भरीती, आणवा चंदनाचा पाठ, सात्विक सज्जन सभ्य विचाराचा मासाहेब जिजाऊ. वणून घंगाळ्यात पाणी, वणून घंगाळ्यात पाणी,
डोळ्याचं पाणी बेगम नाईबी रंभा राणी सजली पालखी चंदनाची हा हे सजली पालखी चंदनाची सजली पालखी चंदनाची ऐका ना बेगम पालखीत बसवली राजानी आणि शिवरायाने आणि माता जाऊनी सगळ्या रांजणगावच्या महिलांनी सजली पालखी चंदनाची सजली पालखी चंदनाची पुढे ऐका निघली मिरवणूक बेगमाची निघली मिरवणूक बेगमाची बघा ना एवढं चांगलं असताना उठले विशेष वाटते नाही का किती अरसिक असते नाही ना माणसं शाहिरी पोवाडे पाहिजे की नाही का नुसतं आपलं पुण्याच्या सदाशिवकडे सगळंच पाहिजे मराठी माणसं सगळं मराठी मी जातीयवाचक नाही बोलत हा महाराष्ट्रात राहणारा मुसलमान सुद्धा मराठा आहे अशा विचाराच्या मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून अशी जिजाऊ किती गुण गाऊ अशी जिजाऊ तुझे पिताजी जिजाऊ राणींच्या आणि शहाजी राजांच्या दोघांचरणी हात ठेवितो दोघांचरणी हात शिवबा तुला माझे शिवबा तुला माझे लगेच नाही तुमचा जय आणि हात सारखे आले मग त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे हृदयाचे स्पंदन आहे ना असं बीपी नॉर्मल राहतं काय केलं काहीच नाही नारायण नाही छत्रपती शिवाजी महाराज की कचकनी उत्तर घे पुढे छत्रपती शिवाजी महाराज की मग आता शिवबा त्या बाईला सर आडमट भेजाचा असला मनावर ताबा नसलेला असता आणि बुद्धीमध्ये वरिष्ठ नसता तर शिवबाने वाईट गोष्ट केली असती की नाही पण माझा शिवबा मनाला जिंकणारा शिवबा माझा शिवबा वाऱ्याच्या वेगानं पळणारा शिवबा माझा शिवबा इंद्रियांना जिंकणारा शोभा म्हणून गोरीपान पोरगी डोळ्यापुढे असताना सुद्धा त्याचं ज्ञान आणि वैराग्य टळलं नाही तो हनुमान आहे आणि त्या शोभा रूपी हनुमानाला तुकोबाराय सांगता सारे रांजणगावकर शरणागती करा शरण शरण